सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नकारात्मक शक्तींपासून बचाव होण्यासाठी आज एकदम साधे सोपे 6 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही तुमच्या देवीसोबत म्हणजे गुरूंसोबत जोडलेले असाल, तुमची देवी असेल कुलदेवी, किंवा तुम्ही गुरु मानलेलं असेल स्वामींना, किंवा इतर गजानन महाराज, श्री साई बाबा, इतर तुम्ही गुरूंना मानत असाल, किंवा तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही एका देवीला तुम्ही मानत असाल आणि तुम्ही त्या देवींसोबत गुरूंसोबत जोडलेले असाल, तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला इजा कधीच पोहोचवू शकणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ध्यान करत असाल, मंत्र, प्रार्थना, साधना शांत चित्ताने करत असाल, किमान रोजच्या जीवनात 10 मिनिटं तरी शांत चित्ताने तुम्ही मंत्रोच्चार, नामस्मरण करत असाल, तर अशा व्यक्तींवर अशा बाहेरील गोष्टींचा कुठलाही प्रभाव होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं आपण. तुम्ही मानसिकदृष्ट्या जेवढे जास्त विचलित असाल तेवढी जास्त तुम्ही या गोष्टींना बाधित होऊ शकतात. म्हणून आपलं मन कधीच अस्थिर होऊ द्यायचं नाही. कुठलीही म्हणजे कोणतीही वेळ आली तरी आपलं मन मात्र स्थिर कायम ठेवायचं. असे काही लोक असतात, वाईट ऊर्जेचा वापर करतात आणि दुसऱ्यांना इजा पोहोचवतात. काही जवळच्या व्यक्तीसुद्धा आजकालच्या पाहिलेल्या आहे मी, अशा काही व्यक्ती असतात की दुसऱ्यांना इजा पोहोचवली की त्यांना आनंद मिळतो. म्हणून आपलं रक्षण आपणच करायला हवं. भारताच्या काही भागांमध्ये या गोष्टी खूप प्रचलित आहे. 4 वेदांपैकी एक वेद अथर्ववेद यासाठी समर्पित आहे. जर कुणी कुणावर अशी नकारात्मक गोष्ट करत असेल आणि ती व्यक्ती जर रोज दैनंदिन जीवनात आपल्या दैवी शक्तीशी जोडलेली असेल, आपल्या गुरूंशी जोडलेली असेल, तर ती नकारात्मक शक्ती त्या व्यक्तीचं काहीही जीवनात बिघडवू शकत नाही. त्या व्यक्तीच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. पण जर तिच्या मार्गात, त्या नकारात्मक शक्तीच्या मार्गात त्या व्यक्तीऐवजी इतर व्यक्ती जी अशा दैवी शक्तींपासून वंचित असेल, म्हणजे दैनंदिन जीवनात अशा काही व्यक्ती असतात की दैवी शक्तीचा अजिबात सेवा करत नाही, तुमच्या देवी देवतांची तुम्ही सेवा करत नसाल, तर मग अशा व्यक्तीस ती नकारात्मकता बाधू शकते. जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात मंत्रोच्चार, देवी सेवा, गुरु सेवा केली तर या गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. तुमची ही नकारात्मकता तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. तर पहिला उपाय, तुम्ही जर कायम एक रुद्राक्ष तुमच्या शरीरावर धारण केला तर तुम्हाला एक दैवी कवच प्राप्त होईल आणि अशा वाईट नकारात्मक शक्तींपासून तुमचा कायम बचाव होऊ शकतो. सर्वात उत्तम पंचमुखी रुद्राक्ष अंगावर धारण करा. रुद्राक्ष हे एक बी असतं आणि ते नीट ओळख करूनच घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या अंगावर धारण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, महिलांनी कसं रुद्राक्ष अंगावर हे करायचं, धारण करायचं? तर मग तुम्ही तुमच्या देवीशी निगडीत राहा. तुमची देवी शक्ती जागृत करा. आपल्या घरातील जी कुलस्वामिनी असते तिची इतकी सेवा करायची. अगदी रोजची 5 मिनिटं जरी तुम्ही तिच्या जवळ बसून प्रार्थना केली आणि मंत्रोच्चार केले, रोज किमान तुमच्या कुलदेवीचा 21 वेळा मंत्रोच्चार करा. धूप दीप लावून तिच्याजवळ 2 मिनिटं 5 मिनिटं बसत जा. देवी आई तुमचं कायम रक्षण करेल. म्हणून घरातल्या महिलेने, लक्ष्मीने आपल्या घरातील देवी शक्ती इतकी जागृत केली पाहिजे की कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. दुसरा उपाय, आजकाल नव्या युगातील लोक हाताच्या अंगठ्यांमध्ये, महिला पण पुरुष मंडळी पण हाताच्या अंगठ्यांमध्ये काही धातूच्या अंगठ्या घालतात. तो धातू तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही जाणून घेतलेलं आहे का? हे देखील कोणी जाणून घेतलेलं पण नसतं. त्या धातूमुळे देखील नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ येऊ शकते, खेचली जाऊ शकते. म्हणून हाताच्या अंगठ्यांमध्ये कुठल्या धातूची अंगठी घालू नका आणि ज्योतिष सल्ला घेतल्याशिवाय तर असं करू नका. अंगठा म्हणजे मनुष्याच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. म्हणून कुठलीही अंगठी अंगठ्यात घालू नका आणि तुम्हाला घालायचीच असेल तर ज्योतिष सल्ला घ्यायचा आणि मगच असा उपाय करा. तिसरा उपाय, सोमवार, अमावस्या, पौर्णिमा ह्या 3 तिथींना
नेहमी शिवपिंडीवर जलाभिषेक करा. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल. एक तांब्याभर लोटा शिवपिंडीवर अर्पण करा. बेलाचं फूल, फळ तुमच्याकडे जे असेल, धोत्र्याचं फूल, पान, फूल जे असेल ते, एक मिरीचा दाणा आपल्या शिवपिंडीवर महादेवांना अर्पण करा. मंदिरात थोडा क्षण, अगदी 2 मिनिटं जरी शांत चित्ताने तुम्ही ध्यानस्थ होऊन महादेवांचा ओम नमः शिवाय मंत्रोच्चार केला, तेथील तीर्थ घेतलं, आपण जे महादेवांना पाणी अर्पण करू तिथलं थोडंसं तीर्थ घेतलं, या 3 तिथींना सोमवार, अमावस्या, पौर्णिमा महिन्यातून एकदा तरी हा उपाय करत जा. तेथील तीर्थ घ्या. अमावस्या, पौर्णिमा पिंपळ पूजन करा, बेल पूजन करा. काही नाही जमले या 3 दिवस तरी करत जा. बघा, कायम तुमचं रक्षण होईल. कुठलीही नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा, भूत पिशाच तुमच्या केसाला पण धक्का लावू शकणार नाही. खूप चांगली सेवा आहे ही पण. चौथा उपाय, जर तुम्ही देवीशी जोडलेले असाल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येणे शक्यच नाही. म्हणून रोज आपल्या घरातील देवीशी बोला, तिच्याजवळ बसा, मंत्रोच्चार करा. तुमच्या घरात मंगल कलश भरा. रोज देवघरात मंगल कलश आपण मंगळवारी, शुक्रवारी भरायचा आहे. आणि रोज देवघरात देवीजवळ देव्हाऱ्यात एक लहानसा तांब्याचा घ्या, चांदीचा घ्या, स्टीलचा घ्या, चालेल. एक लहानसा तांब्या, त्यावर काहीतरी फुलपात्र असेल असं झाकून पाणी भरून ठेवा आणि रोज हा उपाय करा. आणि ते पाणी रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरात शिंपडायचं आहे तुम्हाला. या उपायाने देखील तुमच्या जवळील व तुमच्या घरातील वातावरण कायम सकारात्मक राहील. तुमची देवी तुमची कायम काळजी घेईल. महिलांनो, हा पण उपाय करत जा. 5वा उपाय, जर तुम्ही रोज गुरुमंत्र जपत असाल, माळ जपत असाल, ध्यानस्थ राहत असाल तर तुम्ही कधीच तांत्रिक गोष्टींचा विचार करू नका. अजिबात नाही. फक्त आपल्या स्वामींशी निगडीत राहा. अशा गोष्टींचा तुमच्यावर काहीच प्रभाव पडू देणार नाही स्वामी. म्हणून स्वामी सेवेत या स्वामी सेवा करा. रोज 5 मिनिटं जरी तुम्ही केली तरी चालेल. स्वामींना हाक मारा. रोज कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन मदत करतील व रक्षण करतील. म्हणून मनावर कुठलाच परिणाम होऊ देऊ नका. फक्त मनात स्वामींना ठेवा. स्वामी कायम तुम्हाला जपतील. 5 मिनिटं तरी ध्यान करा स्वामींचे. बघा काय होतं तुम्हाला फरक जीवनात. 24 तासात तुम्हाला फरक जाणवेल. 6वा उपाय, तुम्ही जितके जास्त मानसिक, भावनिक डगमगाल तेवढी जास्त तुम्ही या शक्तींना प्रभावित व्हाल. म्हणून तुमचे मन कायम स्थिर ठेवा. जर मन तुमचे अस्थिर असेल, स्थिर नसेल तर अशी नकारात्मक शक्ती तुम्हाला बाधू शकते. पण जर तुम्ही दैवी शक्तींनी व्यापलेले असाल, दैवी शक्ती तुमचे रक्षण करत असेल तर या शक्तींचा तुमच्यावर काडी मात्रही परिणाम होणार नाही. यासाठी आपले घर, आपले मन कायम स्थिर आणि पवित्र दैवी शक्तींनी भरलेले असावे. म्हणून जेवढी सेवा, अगदी तुम्हाला नाही वेळ ना, 5 मिनिटं तरी आपल्या देवी मातेची, आपल्या स्वामींची सेवा करत बघा. आणि जे लोक असं करत नाही त्यांना अशी बाधा बाधू शकते. म्हणून हे 6 उपाय रोजच्या जीवनात, अगदी 5 मिनिटं पण लागणार नाही तुम्हाला, हे 6 उपाय करत जा. बघा काय परिणाम होतो, काय फरक जाणवतो. अगदी चमत्कारिक उपाय सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.